नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे. आज श्रावणी शेवटचा श्रावणी सोमवार, बैलपोळा आणि सोमवती अमावस्येनिमित्त हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रात भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यातील भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, वैद्यनाथ आणि नागनाथ ही 5 आपल्या राज्यात आहेत. आज या सर्व शिवमंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होईल. धाराशिव जिल्ह्यातही रामलिंग, त्याचबरोबर वडगावचा सिद्धेश्वर आदी मंदिरात भाविक मनोभावे शिवशंकराची पूजा करतात. महाराष्ट्रात अनेक शिवमंदिर आहेत, त्यांचे वेगवेगळे इतिहास पण आहे आणि मंदिरही अगदी पाहण्यासारखी आहे. आज त्यातीलच एका मंदिराबद्दल आपण थेट माहिती घेऊ. बार्शी तालुक्यातील चिंचोली येथील नीलकंठेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार. तर श्रावण महिन्यात सोमवारी आणि इतर दिवशी पण मंदिरात भाविकांची गर्दी असते. मंदिर जरी चिंचोली परिसरात असलं तरी या मंदिराचं व्यवस्थापन मात्र पांगरी येथील ट्रस्टी असलेली मंडळी करत असतात. पुरातन असं हे मंदिर असून मराठवाड्यात रजाकारांच्या विरोधात लढा देण्यासाठी जे कॅम्प शेजारी होते त्यात एक कॅम्प या मंदिराच्या आसपास होता आणि तो चिंचोली कॅम्प म्हणून ओळखला जात होता. मंदिर बालाघाटाच्या डोंगरातच जवळपास आहे. मंदिराच्या परिसरात 5-6 खोल्या पण आहे. मंदिराच्या शेजारी असलेल्या सभामंडपात विवाह पण होतात. हा मंदिराचा गाभारा. मंदिराची जी शिवाची पिंड आहे त्या पिंडीच्या याच्यात सतत पाण्याचं स्तोत्र वाहत असतो. हे पाणी कुठून आणि कसं येतं याचं कोणालाही काही सांगता येत नाही. त्यामुळं हे जर का मंदिर पुरातन असं आहे, मग पिंड ही मंदिराच्या गाभाऱ्यात खालीच आहे आणि ह्याच्यावर दररोज या मंदिराची पूजा अर्चा करण्यासाठी इथं गुरव समाजाची कुटुंब ते करत असतं. मंदिराच्या दर्शनासाठी चिंचोली आणि परिसरातील पांगरी, पांढरी, डेंबरेवाडी, घोळवेवाडी, उक्कडगाव, गोरमाळा, कारी आदी परिसरातील भाविक नित्य येत असतात. तर श्रावण महिन्यात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून इथं भाविक येतात असं येथील लोक सांगतात. मंदिर तसं पुरातन असं आहे आणि याचं बांधकाम थोडंफार हेमाडपंथी असल्यासारखं पण आहे. हीच मंदिरातील शिवपिंड आपल्याला दिसत आहे. शिवाच्या पिंडीवर एक सतत त्याच्यावर पाण्याचं हे होईल यासाठी
कलश पण ठेवले टांगलेला असतो. या मंदिरासाठी बार्शी विधानसभेच्या बऱ्याचशा आमदारांनी विविध सभामंडप आणि विविध कामासाठी फंड दिलेला आहे. तर असं हे निळकंठेश्वराचं मंदिर आता उद्या शेवटच्या सोमवारी इथं परत भाविकाची मोठी गर्दी पाहावयास मिळणार. धन्यवाद.